अभिलेख विभाग में गिनती और विभिन्न प्रकार के कार्यों में तेजी लाने के लिए वसई में भू प्रमाण केंद्र शुरू किया गया। इसमें नागरिकों को कंप्यूटरीकृत आय प्रपत्र, जनगणना आवेदन, 7/12 प्रतिलेख, भूमि के रंगीन मानचित्र और अन्य कार्य ऑनलाइन उपलब्ध होंगे। आपको बता दें कि वसई में भूमि अभिलेख कार्यालय में भू प्रमाण केंद्र का उद्घाटन समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर वसई विधायिका स्नेहा दुबे पंडित, नालासोपारा विधायक राजन नाइक, जिला भूमि अभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटिल, भूमि अभिलेख उप अधीक्षक अमोल बदड़े और अन्य गणमान्य उपस्थित थे। पालघर जिले में यह दूसरा भूमि सर्वेक्षण केंद्र है। भूमि अभिलेख विभाग द्वारा जारी किए गए विभिन्न दस्तावेजों के लिए नागरिकों को कार्यालयों की दौड़ लगानी पड़ती थी। कार्यालयों में कामकाज में देरी के कारण अक्सर नागरिकों में आक्रोश देखने को मिलता था। नागरिकों को असुविधा से बचाने और बेहतर सेवाएं प्रदान करने के लिए वसई के भूमि अभिलेख कार्यालय में भू प्रमाण केंद्र बनाया गया। इस काम के लिए जमाबंदी आयुक्त द्वारा 10 लाख रुपए का फंड भी उपलब्ध कराया गया है। वहीं इस कार्यालय को लेकर भूमि अभिलेख उपाधीक्षक अमोल बदड़े ने जानकारी दी। आज वसई कार्यालयामध्ये भूप्रणाम केंद्राचा उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय आमदार राजन नाईक तसेच स्नेहाताई दुबे यांच्या हस्ते शुभारंभ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। भूप्रणाम केंद्र ही संकल्पना खरं तर ज्यावेळेस जमीन मोजणीचे अर्ज व्यक्तिशः कार्यालयात उपस्थित राहून सादर केले जायचे आणि या प्रक्रियेमध्ये जो काही वेळ जायचा ते टाळण्यासाठी हा भूप्रणाम केंद्राचा उपक्रम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतलेला आहे। जमीन मोजणीचे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि ऑनलाईन आणि फेसलेस होण्याच्या दृष्टीने उचललेले हे क्रांतिकारी पाऊल आहे। कुठल्याही अर्जदाराला कार्यालयामध्ये उपस्थित न राहता आपल्या मिळकतीची आपल्या सातबारानुसार मोजणी करून घेण्यासाठी एका लिंकवर जाऊन त्या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती भरल्यानंतर चलन जनरेट झाल्यानंतर ते चलन अपलोड केले की त्यांना त्यांच्या मोजणीची तारीख आणि नोटीस आणि अलॉट केलेला सर्वे याचा SMS या प्रणालीमध्ये जातो। तरी देखील या प्रक्रियेमध्ये किंवा या प्रक्रियेशी जास्त फॅमिलियर नसल्यामुळे या लोकांना अडचणी येत होत्या आणि ते कोणत्या तरी झेरॉक्स सेंटर मध्ये आणि अजून कोणत्या तरी ठिकाणी सुविधा केंद्रामध्ये जाऊन जास्तीचे पैसे मोजून ते अर्ज भरून घेत होते। लोकांची ही अडचण आणि परवड थांबण्यासाठी भूप्रणाम केंद्र नावाची एक यंत्रणा प्रस्थापित करून आपण त्या यंत्रणेच्या मार्फत जे सुविधा केंद्रामध्ये जे लाभ दिले जातात काही पैशाचा मोबदला घेऊन ते आपण इथे भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून अगदी विनामूल्य आणि मोफत लोकांना सेवा उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कुणीही त्यांच्याकडून बळजबरीने जास्तीची रक्कम वसूल करू नये, हा या योजनेमागचा प्रमुख आणि मुख्य उद्देश आहे। वसई से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।